बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावरती आज ठाकरे गटाचा मोर्चा। ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानसह तिघांची चौकशी। शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं कारण देत कालच्या चौकशीलाही साहिल खान अनुपस्थित। मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं दिशा सलियनच्या कुटुंबियांची भेट घेतली। आम्हालाही मृत्यूबाबत संशय, सत्य समोर आणा, कुटुंबियांची विनंती। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। सुप्रीम कोर्टाचा निर्णय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिद्री साखर कारखान्याच्या उसाला उच्चांकी दर। उसाला प्रति टन 3407 रुपयांचा दर देण्याची घोषणा। साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड। ओझरडे गावाजवळची घटना। लाखो लिटर पाणी नदीपात्रात। कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधली पाणी पातळी वाढली। मुंबई पोलीस कंट्रोल रूमला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांबाबत धमकीचा फोन। टाटांना जीवे मारण्याची धमकी देणारा मनोरुग्ण, चौकशी सुरू। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडून 350 कोटींची रक्कम जप्त। आयकर विभागाची कारवाई। पैसा आपला नसून कुटुंबियांचा, साहूंचं स्पष्टीकरण। डीआरडीओकडून हायस्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची चाचणी यशस्वी। जगातल्या मोजक्या देशात भारताचा समावेश। मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या। तासाभरात लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली। मुंबई इंडियन्सचे 4 लाख एक्सवर तर इंस्टाग्रामवरती 1 लाख फॉलोअर्स घटले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।